नमस्कार मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का, घरात असलेली एक साधी गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्यात सुख समृद्धीचे दार उघडू शकते किंवा बंद करू शकते. एका प्राचीन श्रीमंत व्यापाराच्या घरी साक्षात दिव्य गौमाता वास करत होती, जी बुद्धी आणि साक्षात्काराचा स्रोत होती. व्यापाराचे घर भरलेले होते, तरीही त्याचे आयुष्य अशांत होते. व्यवसाय ठप्प झाला होता आणि पत्नी दुःखी होती. असे का झाले तर त्याची एक वाईट सवय, मित्रांसोबत दारू पिऊन त्यांना घरी आणणे. पण गौमातेला त्याच्या मित्रांची नियत स्पष्ट दिसत होती, जे त्याला बर्बादीकडे घेऊन जात होते. आपणही आपल्या आयुष्यात कोणासोबत उठता बसता, कोणाला आपल्या घरात सन्मानाने बोलवता, याचा कधी गंभीरपणे विचार केला आहे का? व्यापाराने जेव्हा गौमातेसमोर हात जोडले आणि विचारले, माझी बुद्धी हरवली आहे, मी कोणत्या मार्गावर चालावे ज्यामुळे माझ्या घरी माता लक्ष्मी कायम वास करेल आणि माझे कुटुंब आनंदी राहील, तेव्हा गौमातेने त्याला एक अद्भुत रहस्यमय कथा ऐकवली. एका गरीब गोळ्याची, त्याची सुंदर समर्पित नागकन्या पत्नीची आणि एका क्रूर लंपट राजाची ती गोष्ट होती, जिथे एका साध्या माणसाला 3 अशक्य जीवघेण्या अटींचा सामना करावा लागला. कोळ्याकडे तलवार नव्हती, सैन्य नव्हते, तरी त्याने एका झोपडीतून राजाचे सिंहासन उलथून टाकले. पण हे कसे घडले आणि त्या विजयानंतर गौमातेने व्यापाराला नेमके कोणती 3 गुणांचे रहस्य सांगितले, जे आपल्या आयुष्यातले सर्वात मोठे संकट टाळू शकतात? आपण कोणत्या लोकांना आपल्या घरात बोलावावे आणि कोणत्या 3 प्रकारच्या लोकांना आपल्या सौभाग्याचे द्वार दाखवू नये, ज्यांच्या एका चुकीच्या नजरेमुळे तुमचे सुखी संसार उद्ध्वस्त होऊ शकते? ही गोष्ट ऐकल्याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या अदृश्य धोक्यांना आमंत्रण देत आहात हे कदाचित तुम्हाला कधीच कळणार नाही. गायीनं थोडं थांबून सांगितलं, मी तुला एक कथा ऐकवते, जी तुझं आयुष्य बदलू शकते. पण वचन दे की तू फक्त ती ऐकणार नाहीस, तर ती तुझ्या जीवनात अंमलात आणणार. धनपालच्या डोळ्यात आता थोडा विश्वास दिसला. त्याने हात जोडून सांगितलं, हे गौमाता, मी वचन देतो की तुमची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकेन आणि ती माझ्या जीवनात उतरवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करेन. मला मार्ग दाखवा. गायीनं एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, तर ऐक, ही कथा फक्त एक गोष्ट नाही, तर आयुष्याचा सार आहे. पण लक्षात ठेव, ती ऐकण्यापूर्वी श्रद्धा आणि भक्तीनं जय माता लक्ष्मी म्हण, कारण माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे श्रद्धा, सत्कर्म आणि संयम असतो. आता लक्ष देऊन ऐक. गायीनं कथा सुरू केली आणि धनपालच्या डोळ्यात जणू प्रकाशाची एक किरण चमकली. त्याच्या मनात एक नवी आशा जागी झाली. मित्रांनो, या गोष्टीला ऐकण्यापूर्वी तुम्हीही मनापासून जय माता लक्ष्मी म्हणा आणि विश्वास ठेवा की माता लक्ष्मी तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे. गौमातेनं कथेला पुढे नेत सांगितलं, हे दाता, ऐक आणि लक्ष देऊन समजून घे. ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर जीवनाच्या गहन रहस्याचं ज्ञान आहे. प्राचीन काळातील गोष्ट आहे. महाराज दुर्मद नावाचा एक राजा होता. तो जेवढा शक्तिशाली होता, तेवढाच क्रूर आणि वासनांमध्ये बुडालेला होता. त्याचं मन फक्त सुंदर स्त्रियांच्या मागे लागायचं. पण लक्षात ठेव, ज्याने आपल्या इंद्रियांना वशमध्ये ठेवलं नाही, त्याचं पतन निश्चित आहे. असंच महाराज दुर्मद सोबत झालं. त्याचं राज्य कमजोर झालं आणि त्याचे प्रजाजन त्याच्यावर असंतुष्ट राहू लागले. पण या कथेचा खरा सार त्या गरीब केवट आणि नागलोकाच्या घटनेमध्ये लपलेला आहे. राजाच्या राज्यात केवट नावाचा एक गरीब कोळी म्हणजे मछवारा राहत होता, जो आपल्या उदरनिर्वाहासाठी रोज समुद्रात मासे पकडायचा आणि विकून आपला गुजारा करायचा. तो खूप मेहनती आणि समाधानी होता. याच दरम्यान एक दिवस समुद्रात काहीतरी अद्भुत घडलं. त्याचवेळी नागराजाचा नागराज आपली सुंदर कन्या नागकन्या मेनका हिला घेऊन समुद्राच्या पाण्यात विहार करण्यासाठी आला होता. मेनका असामान्य सौंदर्याची मूर्ती होती. तिच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर अशी आभा होती की कोणीही तिला बघून मोहित होईल. नागराजाचं आपल्या मुलीवर खूप प्रेम होतं, पण पृथ्वीवरील धोक्यांची त्याला जाणीव होती. जेव्हा मेनकाने आपल्या वडिलांना आग्रह केला, पिताजी, मला समुद्रकिनाऱ्याला फिरायचं आहे, पृथ्वीवरचा हा अद्भुत देखावा बघायचा आहे, कृपया मला तिथे घेऊन चला. नागराजाने आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला, हे कन्ये, आम्ही नागवंशी आहोत. समुद्रकिनारचा भाग आमच्यासाठी सुरक्षित नाही. तिथे मनुष्य राहतात आणि मनुष्यपेक्षा जास्त धोकादायक कोणी नाही. त्यांच्या स्वार्थाला आणि लोभाला सीमा नसते. पण मेनका वडिलांचं बोलणं ऐकायला तयार नव्हती. तिने हसून सांगितलं, पिताजी, तुम्ही काळजी करू नका,
मी तुमचं रक्षण करेन. मला फक्त पृथ्वीवरच्या अद्भुत दृश्यांचा आनंद घ्यायचा आहे. कृपया माझी इच्छा पूर्ण करा. नागराजाने आपल्या मुलीचा आग्रह आणि तिचा दृढ निश्चय पाहून एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, ठीक आहे हे कन्ये, मी तुला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाईन, पण लक्षात ठेव, तिथे सावध राहायचं. जर काही संकट आलं तर लगेच मला हाक मार. याप्रमाणे नागराज आपल्या कन्या मेनकासोबत समुद्रकिनाऱ्याकडे निघाले. दोघांनी नाग आणि नागिणीचं रूप धारण केलं आणि समुद्रकिनाऱ्यावर विहार करण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्या सौंदर्य आणि तेजाने समुद्रकिनाऱ्याची शांती अधिकच वाढवली. त्याचवेळी केवट नावाचा एक गरीब कोळी मछुआरा आयुष्याच्या अडचणी सहन करत मासे पकडण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला. त्याच्या डोळ्यात चिंता होती आणि मनात आशा होती की कदाचित आज समुद्र त्याची झोळी भरेल. केवटने आपलं जुनं जाळं उचललं आणि पहिल्यांदा समुद्रात फेकलं. पण जेव्हा त्याने जाळं ओढलं तेव्हा त्याचं हृदय बसलं. जाळं रिकामं होतं. त्याच्या आशेला धक्का बसला. तो विचार करू लागला, जर आजही मासे मिळाले नाही तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? माझे वृद्ध आईवडील, मुलं सगळे उपाशी राहतील. डोळ्यात अश्रू आले, पण त्याने हिंमत सोडली नाही. दुसऱ्यांदा त्याने जाळं फेकलं. त्याच्या आशा अजूनही मजबूत होत्या, पण जेव्हा त्याने जाळं परत ओढलं तेव्हा त्यात फक्त काही खडे आणि दगड होते. हे पाहून केवटचं मन जणू तुटलं. तो समुद्राकडे बघून पुटपुटला, हे देवा, आज माझं नशीब इतकं खराब का आहे? माझं कुटुंब उपाशी राहील का? थोडा वेळ थांबून त्याने आपली सगळी ताकद गोळा केली आणि तिसऱ्यांदा जाळं समुद्रात टाकलं. यावेळी त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने जाळं ओढायला सुरुवात केली आणि त्याला ते जड जाणवलं. कदाचित यावेळी मासे अडकले असतील, त्याने मनात विचार केला. पण जेव्हा त्याने जाळं बाहेर ओढलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जाळ्यात एक मोठा नाग गुंडाळलेला होता. नागाला पाहून केवट घाबरला. त्याचे हात थरथरू लागले. अरे, हा तर साप आहे, हा मला डसेल. त्याने विचार केला की आता त्याचा अंत जवळ आला आहे. तिकडे नागराज जाळ्यात अडकलेला मनातल्या मनात घाबरला होता. त्याच्या डोळ्यात चिंता होती आणि मनात भीती होती. आज माझा अंत निश्चित आहे, तो विचार करत होता. हा कोळी मला सोडणार नाही. माझ्या मुलीचं, मेनकाचं काय होईल? ती एकटी राहील. नागराजचं हृदय धडधडत होतं आणि भीती वाटत होती. तिकडे थोड्या दूर उभी असलेली नागकन्या मेनका जेव्हा तिने पाहिलं की तिचे वडील कोळ्याच्या जाळ्यात अडकले आहेत तेव्हा तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिचे डोळे भीतीने भरले. जर माझ्या वडिलांना काही झालं तर याचा दोषी कोण असेल? मी, कारण मीच त्यांना इथे समुद्रकिनारी फिरायला येण्याचा हट्ट केला होता. असा विचार करून ती अस्वस्थ झाली. तिला काय करावं हे समजत नव्हतं. जर मी काही नाही केलं तर हा कोळी माझ्या वडिलांना मारून टाकेल. मलाच काहीतरी करावं लागेल. तिने हिंमत गोळा केली आणि अचानक एका सुंदर मुलीचं रूप धारण केलं. तिचं सौंदर्य असं होतं की कोणीही तिला बघत राहील. तिच्या चेहऱ्यावरची चमक, मोठे डोळे आणि गोड हास्य कोणालाही मंत्रमुग्ध करू शकतं. मेनकाने मानवी रूपात कोळ्याजवळ जाऊन आपल्या मधुर आवाजात सांगितलं, हे कोळ्या, ज्या नागाला तू तुझ्या जाळ्यात पकडला आहे ती माझे वडील आहेत. कृपया त्यांना सोडून दे, मी तुझ्याशी लग्न करेन. तिचं बोलणं ऐकून कोळी जणू स्तब्ध झाला. तो डोळे मिचकायला विसरला. जणू त्याच्यासमोर स्वर्गाची अप्सरा उभी होती. त्याचे श्वास थांबले. काय, ही खरंच माझ्याशी लग्न करेल? त्याने विचार केला. तो गरीब, कुरूप आणि आयुष्याच्या अडचणींमध्ये बुडलालेला माणूस अचानक आपलं नशीब बदलताना बघत होता. कोळ्याने मनातल्या मनात विचार केला, ही सुंदर मुलगी नक्कीच नागाची मुलगी आहे, पण हे तर माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. जर हिने माझ्याशी लग्न केलं तर माझं नशीबच बदलेल. मला फक्त अशी सुंदर पत्नीच मिळणार नाही तर धन, दौलत आणि ऐश्वर्यही मिळेल. माझ्यासारख्या गरीब कोळ्याला अशी पत्नी तर 7 जन्मातही मिळणार नाही. मी तर राजासारखा होईन. कोळी मनातल्या मनात विचार करू लागला, हे सगळं काही मायाजाल तर नाही ना? जर मी नागराजला मुक्त केलं आणि त्यांनी त्यांचं वचन पाळलं नाही तर माझं सगळंच संपेल. त्याच्या डोळ्यात संशय स्पष्ट दिसत होता. तेव्हा बंदी असलेल्या नागराजाने आपल्या खोल आणि जिवंत आवाजात सांगितलं, मुला, घाबरू नकोस. मी तुला वचन देतो की जर तू मला मुक्त केलंस तर मी याच क्षणी माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी करून देईन. मी नागराज आहे. मी माझ्या वचनापासून कधीही फिरणार नाही. कोळ्याने नागराजाचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. तिकडे मेनकानेही आपलं डोकं झुकवून सांगितलं, मीही वचन देते की तुमची साथ कधीही सोडणार नाही. मी तुमची पत्नी बनून तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्यासोबत उभी राहीन. मेनकाच्या मधुर आणि सत्य बोलण्याने कोळ्याच्या मनातील सर्व शंका दूर केल्या. अखेर त्याने हिंमत गोळा केली आणि नागराजाला आपल्या जाळ्यातून मुक्त केलं. नागराज जाळ्यातून बाहेर येताच आपल्या विशाल, तेजस्वी नागरूपात आले.
त्यांचं दिव्य रूप पाहून कोळी भीती आणि आश्चर्याने भरला. पण नागराज हसून म्हणाले, मुला, तू माझ्यावर मोठा उपकार केलंस. आता मी तुझं वचन पूर्ण करतो. मी माझी मुलगी मेनका हिचा विवाह इथेच, याच समुद्रकिनाऱ्यावर विधिपूर्वक तुझ्याशी करून देतो. मग नागराजाने आपल्या दिव्य शक्तींनी समुद्रकिनाऱ्याला एका भव्य विवाहस्थळात बदलून टाकलं. चारी बाजूंना एक अलौकिक प्रकाश पसरला. समुद्राच्या लाटा संगीतासारख्या लहरू लागल्या. नागराजाने वैदिक रीतिरिवाजाप्रमाणे मेनका आणि कोळ्याचा विवाह संपन्न केला. मेनका आपल्या वडिलांच्या चरणांना झुकून निरोप घेतला. कोळी आपल्या सुंदर आणि दयाळू पत्नीला मिळवून खूप आनंदी झाला. तो आनंदाने आपल्या झोपडीत परत आला. पण जेव्हा मेनकाने झोपडी बघितली तेव्हा ती स्तब्ध झाली. झोपडी खूप छोटी, तुटलेली आणि साधी होती. तिथे कोणतीही सुविधा नव्हती, ना आराम. मेनका, जी एका राजेशाही आयुष्याची सवय असलेली, आता ही गरिबी बघत होती. पण तिने आपलं मन पूर्ण स्थिर ठेवलं. तिच्या मनात आपल्या पतीबद्दल ना कोणती घृणा आली, ना तिने कोणती तक्रार केली. तिने विचार केला, मी स्वतः वचन दिलं आहे. पतीची साथ देणं हा माझा धर्म आहे. सुख असो वा दुःख, आता हेच माझं जग आहे. आजची दुसरी कोणतीही मुलगी असती तर कदाचित हे बघून रडू लागली असती किंवा आपल्या पतीला बोल लावले असते. पण मेनकाने असं काही केलं नाही. ती कोळ्यासोबत त्या झोपडीत राहू लागली. कोळ्याने एक दिवस मोठ्या संकोच आणि चिंतेने आपली प्रिय पत्नी मेनकाला विचारलं, हे देवी, आपल्याकडे तर जेवणही नाही आहे. आपली झोपडी तर खूप छोटी आणि साधी आहे. तू माझ्याशी लग्न तर केलंस, पण तू माझ्यासोबत या साध्या आयुष्यात आनंदी राहू शकशील का? कोळ्याच्या शब्दात एक खोल चिंता होती, कारण त्याला माहीत होतं की त्याचं आयुष्य साधं आहे आणि त्याला आपल्या पत्नीला कधीही कोणताही त्रास नको होता. मेनकाने त्याच्या प्रश्नाचं शांतपणे उत्तर दिलं, महाराज, तुम्ही माझे पती आहात. मी वैदिक रीतीने तुमच्यासोबत विवाह केला आहे आणि स्वतः माझ्या वडिलांनी कन्यादान केलं आहे. आता माझा धर्म आहे की मी प्रत्येक परिस्थितीत तुमची साथ देईन. तुम्ही जिथेही असाल, जे काही कराल, मी नेहमी तुम्हाला मदत करेन. तुमच्या आयुष्यात कोणताही त्रास येणार नाही. मेनकाच्या बोलण्यात जो विश्वास आणि समर्पण होतं त्याने कोळ्याच्या हृदयाला स्पर्श केला. तो खूप भावुक झाला आणि त्याला आपल्या आत एक नवी आशा आणि ताकद जाणवली. हे तर मला माझ्या नशिबापेक्षा जास्त मिळालं आहे, कोळ्याने विचार केला. आणि मग दोघे आपापल्या साध्या आयुष्यात एकमेकांसोबत आनंदाने राहू लागले. कोळी समुद्रकिनाऱ्यावर मासे पकडायला जायचा आणि मेनका त्याच्यासोबत घरकामात व्यस्त असायची. ती दोघे मिळून आपली झोपडी अधिक हिरवीगार आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करायचे. आता त्यांच्या आयुष्यात एक प्रकारचं समाधान आलं होतं, कारण त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास इतका खोल होता की ते कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडत नव्हते. त्याचवेळी एक दिवस महाराज दुर्मदचा एक सेनापती आपल्या सैन्यासह घोड्यावर स्वार होऊन त्या शहरात विहार करत आला. फिरत फिरत तो कोळ्याच्या झोपडीपर्यंत पोहोचला. सेनापतीची नजर त्या झोपडीवर पडली आणि जेव्हा त्याने पाहिलं की कोळ्यासोबत एक अत्यंत सुंदर स्त्री बसली आहे, तेव्हा तो चकित झाला. ती स्त्री, जी एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती, कोळ्यासोबत या साध्या आयुष्यात बसली होती. सेनापतीचे डोळे त्या सौंदर्याला बघून आश्चर्यचकित झाले. त्याने विचार केला, ही स्त्री तर राजाच्या राणीपेक्षाही सुंदर आहे आणि ही कोळ्यासोबत कशी राहू शकते? सेनापतीने आसपासच्या लोकांशी त्या स्त्रीबद्दल विचारलं आणि एका म्हाताळ्याने त्याला सांगितलं, ही कोळ्याची पत्नी आहे. अजून काही दिवसापूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. सेनापतीच्या मनात एक विचार आला, ही बातमी मला लगेच महाराजांना पोहोचवायला पाहिजे. या कन्येचं सौंदर्य तर कोणत्याही महालात मखमली बिछाण्यासारखं चमकू शकतं. कोळ्याला तर सोन्याची खाणच मिळाली आहे. तो आपल्या मनात राग आणि मत्सर यांच्या मिश्रित भावनांसह विचार करू लागला, ही मुलगी तर महालांसाठी योग्य आहे, पण ही या कोळ्याच्या नादात आपलं आयुष्य वाया घालवत आहे. जर ही महाराजांची राणी असती तर आपल्या प्रजा आणि दरबाराची शोभा दुप्पट झाली असती. ही कोळ्याच्या घरी कशी आली? इतका विचार करून सेनापतीचं मन अस्वस्थ झालं. त्याने ठरवलं होतं की त्याला ही आश्चर्यकारक माहिती लगेच महाराजांपर्यंत पोहोचवायची आहे, जेणेकरून या अद्भुत सौंदर्याचा योग्य वापर होऊ शकेल. त्याने वेळ न घालवता महाराज दुर्मद यांच्याकडे जाऊन सांगितलं, हे महाराज, आमच्या राज्यात एका कोळ्याची पत्नी आहे, जी इतकी सुंदर आहे की तुमच्या सर्व राण्या तिच्यासमोर फिक्या दिसतात.
तिच्या चेहऱ्यावर चंद्रासारखी चमक आहे आणि तिच्या डोळ्यात अशी लाली आहे जसे सूर्याचे किरण. मी कितीही स्तुती करू तेवढी कमी आहे. ती एखाद्या देवकन्येपेक्षा कमी दिसत नाही. एकदा जर तुम्ही तिला पाहिलं तर तुमची झोप उडून जाईल. महाराज दुर्मतचे डोळे चमकले. सेनापतीच्या बोलण्यात एक प्रकारची ताजेतवाणेपणा आणि सत्याची पक्की जाणीव होती. आणि राजाच्या मनात प्रश्न उभा राहिला, अशी कोणती मुलगी असू शकते जी कोळ्याच्या घरी असेल आणि इतक्या ऐश्वर्याने सजलेली असेल? सेनापतीनं सांगितलं, महाराज, विश्वास करणं कठीण आहे, पण हे खरे आहे. बघा, ही मुलगी आमच्या महालांतील दागिन्यांपेक्षाही सुंदर आहे. ती तिच्या साधेपणात जो सुगंध पसरवत आहे तो ना कोणत्याही महालात मिळू शकतो, ना कोणत्याही राणीमध्ये. राजाने थोडा विचार केल्यावर सांगितलं, हे कसं होऊ शकतं? कोळ्याच्या घरी इतकं सौंदर्य, हे तर अशक्य वाटतं. पण सेनापतीने कोणतीही शंका न ठेवता सांगितलं, महाराज, जर तुम्ही स्वतः जाऊन बघाल तर तुमचे सगळे संदेह दूर होतील. राजाने आपल्या डोळ्यात चमक आणि मनात जिज्ञासा घेऊन आदेश दिला, तर चला, मला त्या कोळ्याच्या झोपडीपर्यंत घेऊन चला. मग महाराज दुर्मद सेनापतीसोबत घोड्यावर स्वार होऊन त्या कोळ्याच्या झोपडीकडे निघाले. जेव्हा कोळ्याने पाहिलं की त्याच्या दारावर स्वतः महाराज दुर्मद आले आहेत, तेव्हा तो थक्क झाला. त्याला काय होत आहे हे समजलंच नाही, पण कशातरी स्वतःला सावरत त्याने पूर्ण श्रद्धेने आणि विनम्रतेने महाराजांचं स्वागत केलं. कोळी लगेच महाराजांच्या पाया पडला, जणू त्याला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान मिळत आहे. हे महाराज, तुम्ही आमच्या घरी आला आहात हा माझ्यासाठी एक अभूतपूर्व सन्मानाचा क्षण आहे. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी स्वतः चालत तुमच्याकडे आलो असतो. कोळ्याच्या शब्दात भावनांचा उफाळलेला सागर होता. तो पूर्णपणे स्तब्ध होता, पण तरीही आदर आणि श्रद्धेने भरलेला होता. महाराज दुर्मदने त्याला उठण्याचा इशारा केला आणि मग गंभीर आवाजात विचारलं, हे कोळ्या, तुला ही इतकी सुंदर पत्नी कुठून मिळाली? तू हिला कुठून घेऊन आला आहेस? ही तर एखाद्या राजाच्या राणीसारखी दिसते. राजाचं बोलणं ऐकून कोळ्याचं हृदय एका क्षणासाठी थांबलं. त्याला वाटलं, महाराजांना माझ्या पत्नीचं सौंदर्य कसं काय आवडलं असेल. कोळी हळूच म्हणाला, हे महाराज, ही माझी पत्नी आहे. मी हिच्याशी समुद्रकिनारी वैदिक रीतीने विवाह केला आहे. ही मला समुद्रकिनाऱ्यावर मिळाली होती. आता ही माझी पत्नी आहे. कोळ्याच्या शब्दात सत्य आणि विनम्रता होती, पण तो समजत होता की त्याच्या साध्या जीवनशैलीत महाराजांचा प्रश्न खूप गंभीर होता. राजाच्या डोळ्यात एक प्रकारचा विचित्र राग होता. तो म्हणाला, कोळ्या, तुझी ही पत्नी इतकी सुंदर असू शकत नाही. राज्यात फक्त राजालाच हा अधिकार आहे की तो अशी सुंदर पत्नी ठेवेल. म्हणूनच तुझी ही पत्नी राजवाड्यात जाईल आणि आमच्या महालाची राणी बनेल. राजाचं बोलणं ऐकताच कोळ्याचा चेहरा पांढरा पडला. त्याचे ठोके जलद झाले. त्याने मनात विचार केला, हे काय होत आहे? ही तर माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कठीण परीक्षा आहे. कोळी खूप दुःखी स्वरात म्हणाला, हे महाराज, तुम्ही सर्व शक्तिमान आहात. जे हवं ते करू शकता. पण हे तर अनितीचं होईल. राज्याचा नियम बदलला जाईल. हा धर्म नाही. कोळ्याच्या आवाजात खूप जास्त भीती आणि चिंता होती. त्याला वाटत होतं की काहीही झालं तरी त्याच्या पत्नीला राजवाड्यात पाठवलं जाऊ नये. राजाने एक खोल श्वास घेतला आणि मग आपले शब्द अधिक कठोर करत सांगितलं, ऐक कोळ्या, आम्ही तुला 3 अटी देतो. जर तू या 3ही अटी जिंकलास तर तुझी पत्नी तुझ्याकडे राहील. पण जर तू हरलास तर तुला तुझ्या पत्नीला राजवाड्यात पाठवावं लागेल आणि तुला या राज्याच्या बाहेर दुसऱ्या देशात जावं लागेल. राजाचं बोलणं जणू कोळ्याच्या हृदयात छेद करत होतं. कोळी अनिच्छेने म्हणाला, हे महाराज, मी एक साधा गरीब कोळी आहे. मी तुमच्या इतक्या मोठ्या आणि कठोर अटी कशा पूर्ण करू शकेन? कोळ्याचं मन जड झालं. त्याला माहीत होतं की हा एक संघर्ष आहे, ज्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर आणि पत्नीच्या आनंदावर पडेल. राजाच्या आवाजात कोणतीही दया नव्हती, फक्त कठोरता होती. त्यांनी सांगितलं, नाही, आम्हाला काहीही ऐकायचं नाही. ही राजाची आज्ञा आहे. जर तुला तुझ्या सुंदर पत्नीला ठेवायचं असेल तर आमच्या अटी मान्य कराव्या लागतील. असं म्हणून राजा आणि मंत्री दुसरं काहीही न बोलता तिथून आपल्या दरबाराकडे निघून गेले. कोळी आपली पत्नी मेनकाजवळ पोहोचला आणि जसा त्याने पाहिलं की ती त्याची उदासी जाणत आहे, त्याचं हृदय पुन्हा एकदा हलकं झालं. पण त्याच्यावर आलेलं मोठं संकट तो लपवू शकला नाही. मेनकाने आपल्या कोमल आवाजात विचारलं, हे प्राणनाथ, तुमच्या चेहऱ्यावर ही उदासी का आहे? राजाच्या धमक्यांमुळे तुम्ही घाबरले आहात का? तिच्या डोळ्यात चिंता आणि प्रेमाचा मिलाप होता. जणू ती आपल्या पतीचं प्रत्येक दुःख समजत होती. कोळ्याने हळूच डोकं खाली झुकवलं आणि सांगितलं, हे प्रिये, मी काय करू? मी धर्मसंकटात अडकलो आहे. तो राजा आहे आणि तुला माहीत आहे की राजा आणि त्यांचे रीतिरिवाज खूप वेगळे असतात. त्यांच्यापासून वाचून राहायला पाहिजे. राजा ज्या स्त्रीला इच्छितो
ती त्याला कधीच नको म्हणू शकत नाही. आपण तर फक्त त्याच्या डोळ्यात अडकलो आहोत. कोळी दुःखी स्वरात पुढे बोलू लागला, हे प्रिये, तुला खरं सांगतो, जर तू माझ्यासोबत राहिलीस तर राजा आपल्याला कधीही शांतपणे जगू देणार नाही. तो आपल्याला मारून टाकेल. म्हणूनच मी तुला आग्रह करतो की तू महाराजांच्या महालात निघून जा. तुझं आयुष्य स्वर्ग होईल आणि माझा जीवही वाचेल. त्याच्या आवाजात इतकी भीती होती जणू त्याला आपल्या भविष्याची कोणतीही आशा राहिली नव्हती. मेनकाने त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात लपलेलं दुःख जाणलं. पण तिने आपल्या डोळ्यात एक दृढता दाखवली जी कोळ्याच्या हृदयाला अधिक जाणवून देत होती. ती त्याच्याकडे झुकली आणि आपल्या आवाजात भरभरून प्रेम भरून म्हणाली, हे पतिदेव, तुम्ही असं का विचार करत आहात? मी तर तुमच्याशी लग्न केलं आहे आणि माझ्यासाठी तर तुम्हीच राजा आहात. माझ्यासाठी तुमची झोपडीच महाल आहे आणि तुम्हीच माझं जग आहात. मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. तिच्या बोलण्यात इतका आत्मविश्वास आणि सत्य होतं की कोळ्याचं हृदय थोडं हलकं झालं. पण तरीही तो चिंतेत होता. त्याने सांगितलं, हे प्रिये, पण राजाच्या अटींचं पालन कसं होईल? आपण त्याच्या अटी कशा पूर्ण करू? त्याच्या आवाजात एक गोंधळ होता, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या पत्नीला राजाच्या महालात पाठवायचं नव्हतं. पण त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मेनकाने त्याची चिंता समजून घेत सांगितलं, तुम्ही असं करा, तुम्ही महाराजांच्या दरबारात जा आणि त्यांना त्यांच्या अटींबद्दल विचारा. त्यांना सांगा की आम्ही तुमच्या अटी पूर्ण करायला तयार आहोत. पण जर आम्ही या अटी पूर्ण केल्या तर तुम्हालाही राज्य सोडावं लागेल. तुम्हालाही या राज्यावर राज्य करण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. मेनकाच्या आवाजात इतकं धैर्य होतं जणू तिला प्रत्येक समस्येचं समाधान माहीत होतं. कोळी आपल्या पत्नीचं बोलणं ऐकून थोडी हिंमत मिळवतो आणि त्याने निश्चय केला की तो दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात जाईल. त्याच्या मनात आशेची एक किरण जागी झाली होती आणि तो विचार करू लागला, काय मेनका खरं बोलत आहे? काय आम्ही राजाच्या अटी पूर्ण करू शकू? दुसऱ्या दिवशी कोळी आपल्या पावलांत एक नवी दृढता घेऊन राजाच्या दरबारात पोहोचला. आणि जेव्हा कोळी दरबारात पोहोचला तेव्हा महाराज दुर्मद यांनी गर्वाने सांगितलं, बघ कोळ्या, आमची पहिली अट ही आहे की आमच्या महालात एक खूपच ताकदवर कोंबडा पाळलेला आहे. जर तुझा कोंबडा आमच्या कोंबड्याला हरवतो तर तू विजयी होशील. पण जर आमच्या कोंबड्याने तुझा कोंबड्याला हरवलं तर तुझी पत्नी आमच्या महालात राहील आणि तुला देशाबाहेर जावं लागेल. राजाची अट ऐकून कोळी घाबरत म्हणाला, हे महाराज, तुमची अट मला मंजूर आहे. पण जर तुमचा कोंबडा हरला आणि माझा कोंबडा जिंकला तर मग तुम्हालाही हा देश सोडून जावं लागेल. राजा हसून म्हणाला, ठीक आहे कोळ्या, मला तुझी अट मंजूर आहे. राजाने ही अट स्वीकारली आणि संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली की उद्या कोंबड्यांची लढाई होईल. आता तर सगळीकडे गडबड सुरू झाली. संपूर्ण शहरात लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. प्रत्येक जण कोंबड्यांची लढाई बघण्यासाठी एकत्र जमला होता. पण कोळी मनातल्या मनात त्रस्त होता. त्याचं मन घाबरलं होतं, कारण त्याला खात्री होती की त्याचा कोंबडा राजाच्या कोंबड्यासमोर टिकू शकणार नाही. कोळी आपल्या पत्नी नागकन्येला सांगत होता, हे प्रिया, आमच्या कोंबड्याला महाराजांच्या कोंबड्यासमोर विजय कसा मिळेल? तो तर खूपच ताकदवर आणि प्रचंड आहे. नागकन्येने त्याची चिंता जाणवत प्रेमाने सांगितलं, हे प्राणनाथ, तुम्ही काळजी करू नका. आपला कोंबडाच विजयी होईल, माझा विश्वास आहे. तेव्हाच गौनातेने येऊन सांगितलं, हे दाता. आणि जसे ती शब्द म्हणाली, नागकन्येने लगेच नागिणीचं रूप धारण करून उडी मारली आणि पाताळात आपले वडील नागराजाकडे पोहोचली. नागराजाने आपल्या मुलीचं बोलणं ऐकलं आणि लक्षपूर्वक सांगितलं, कन्ये, जर असं आहे तर तू चिंता करू नकोस. मी तुला एक असा कोंबडा देतो जो काही साधा कोंबडा नाही. हा एक दिव्य कोंबडा आहे. याच्यासमोर राजाच्या कोंबड्याची काय अवकात? पृथ्वीवरचे सगळे कोंबडे जरी एकत्र आले तरी तो 1 मिनिटही टिकू शकणार नाही. राजा आणि कोळ्याच्या कोंबड्यांमध्ये जोरदार लढाई सुरू झाली. हे युद्ध फक्त 2 कोंबड्यांचं नव्हतं, तर ही 2 जग आणि 2 ताकदीची स्पर्धा होती. दोन्ही कोंबडे एकमेकांवर तुटून पडले होते. जणू आकाशात गडगडणारे ढग एकमेकांना भिडत होते. राजाच्या कोंबड्याने आपली पूर्ण ताकद लावली, पण कोळ्याचा दिव्य कोंबडा कोणत्याही थकव्याशिवाय लढाई सुरू ठेवत होता. थोड्याच वेळात कोळ्याच्या कोंबड्याने महाराजांच्या कोंबड्याला पूर्णपणे पराभूत केलं. राजाचा कोंबडा लढाईच्या भीषणतेमुळे लाचार होऊन जमिनीवर कोसळला. प्रत्येक दिशेने कोळ्याच्या कोंबड्याच्या विजयाचा जयघोष घुमला आणि राज्यवासियांनी विजयाचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. पण राजा आणि त्याच्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावर राग आणि द्वेषाच्या रेषा उमटल्या होत्या. राजाने गर्विष्ठ आवाजात सांगितलं, हे कोळ्या,
तू आमची पहिली अट पूर्ण केली आहेस, पण आम्ही अट हरलो नाही आहोत. आमच्याकडे अजून 2 अटी बाकी आहेत. कोळी चकला, काय बोलत आहात महाराज? तुम्ही अजून अटी लावल्या आहेत? राजा म्हणाला, हो कोळ्या, आमची दुसरी अट ही आहे की तू एक अशी टोपली घेऊन ये जी आमच्या नगराबाहेर वाहणाऱ्या नदीचा प्रवाह उलट करेल. जशी ती टोपली नदीत टाकली जाईल, नदीचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागेल. जर तू हे करू शकला नाहीस तर तुझी पत्नी आमच्या महालात राणी बनून राहील आणि तू देशाबाहेर होशील. कोळ्याच्या मनात एक भीती पसरली. त्याच्या डोळ्यांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले. राजाची अट पूर्ण करणं तर अशक्य वाटत होतं. उदास मनाने कोळी आपल्या झोपडीकडे निघाला. त्याच्या पावलांमध्ये जडत्व होतं, जणू तो एखाद्या कठीण द्विधेतून जात होता. घरी पोहोचताच त्याने आपली पत्नी नागकन्येला सांगितलं, हे प्रिये, कोंबडा तर आपण जिंकलो, पण राजाने आणखी एक मोठी समस्या उभी केली आहे. नागकन्येने चिंतेने विचारलं, कोणती समस्या आहे प्राणनाथ? महाराजांनी काय सांगितलं? कोळी गंभीर मनाने म्हणाला, राजाने सांगितलं आहे की आम्हाला एक अशी टोपली आणायची आहे जी नदीचा प्रवाह उलट करेल. कोंबडा तर तुम्ही आम्हाला दिला, पण टोपली आम्ही कुठून आणू? अशी टोपली, अशी कोणतीही वस्तू आमच्याकडे नाही आहे आणि आता वाटतं की आम्ही अट पूर्ण करू शकणार नाही. जेव्हा नागकन्येने कोळ्याची चिंता ऐकली तेव्हा ती आपल्या पतीसाठी अधिक दृढनिश्चयाने म्हणाली, हे पतिदेव, तुम्ही घाबरू नका, मी याचाही उपाय करेन. तिच्या शब्दात एक विचित्र साहस होतं, एक विश्वास होता, ज्यामुळे कोळ्याच्या मनात ठाम झालं की तो या अडचणीतून बाहेर पडेल. नागकन्येने लगेच नागिणीचं रूप धारण केलं आणि त्वेषाने पाताळ लोकाकडे धाव घेतली. तिचं मन वेगाने धावत होतं. जशी ती आपले वडील नागराजाकडे पोहोचली, तिने सगळी कहाणी आपल्या आईवडिलांना सांगितली. पिताजी, माझ्या पतीला त्या राजाशी युद्ध लढावं लागणार आहे. जर तो हरला तर त्याला देशातून बाहेर काढलं जाईल आणि राजा मला आपली पत्नी बनवेल. मी खूप चिंतेत आहे, कारण माझ्या पतीला युद्धाची कोणतीही माहिती नाही. तो तर फक्त मासे पकडणारा आहे. त्याला जाळं फेकण्याशिवाय काही येत नाही. मी खूप घाबरलेली आहे. पिताजी, नागराजाने आपल्या मुलीचं लक्षपूर्वक ऐकलं आणि मग तिच्या कपाळावर हात ठेवून सांगितलं, हे कन्ये, तू चिंता करू नकोस. माझ्याकडे भगवान शंकराने दिलेली एक दिव्य टोपली आहे. ही टोपली इतकी ताकदवर आहेत की ही तुम्ही जशी नदीत टाकाल, नदीचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागेल. तू हे तुझ्या पतीला दे आणि तो युद्धात विजयी होईल. नागकन्येच्या चेहऱ्यावर एका नवीन आशेची चमक आली. तिने आशीर्वाद घेतला आणि लगेच ती दिव्य टोपली घेऊन आपल्या झोपडीत परत आली. घरी पोहोचताच नागकन्येने कोळ्याला सांगितलं, हे पतिदेव, ही टोपली तुमच्यासाठी भगवान शंकराची दिलेली विशेष कृपा आहे. ही तुम्ही जशी नदीत टाकाल, नदीचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागेल आणि तुम्ही तुमची अट पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही विश्वास ठेवा, आपण नक्कीच जिंकू. कोळ्याच्या डोळ्यात आता विश्वासाची एक नवी किरण होती, पण सोबतच थोडी भीतीही होती, कारण ही शेवटची संधी होती. त्याला माहीत होतं की जर तो यावेळी हरला तर त्याच्या पत्नीला राजाच्या महालात जावं लागेल. तरीही त्याने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं आणि एक संकल्प केला, ही लढाई फक्त माझी नाही, आपली आहे. नदीच्या किनाऱ्यावर आता गर्दी जमली होती. प्रत्येकजण हे बघायला उत्सुक होता की कोळी आपली अट पूर्ण करू शकेल की नाही. कोळी आणि नागकन्या दोघेही नदीच्या किनाऱ्यावर उभे होते. राजाने गर्वाने कोळ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, कोळ्या, तू आपली टोपली नदीत टाकून नदीचा प्रवाह उलट करून दाखवला आहे, पण हा तुझा शेवटचा विजय नसेल. जर तुझी टोपली नदीचा प्रवाह उलट करते तर तुझी पत्नी वाचेल, पण जर नाही केलं तर ती आमची राणी बनून जाईल. कोळ्याने हिंमत गोळा केली आणि एका क्षणाचाही विलंब न करता भगवान शंकराने दिलेली दिव्य टोपली नदीत टाकली. जशी ती टोपली पाण्यात पडली, एक चमत्कार झाला. नदीचा प्रवाह खरोखर उलट वाहू लागला. हे पाहून लोक चकित झाले. ते राजाकडे वळले आणि एका सुरात म्हणाले, महाराज, कोळी विजयी झाला आहे आणि तुम्ही हरला आहात. राजाचा चेहरा कठोर होता, पण त्याच्या डोळ्यात चिडचिड आणि राग होता. त्याला माहीत होतं की त्याने पुन्हा एकदा हार मानली आहे, पण तो हार मानणारा राजा नव्हता. राजाने पुन्हा आपल्या गर्जना करणाऱ्या आवाजात सांगितलं, ठीक आहे कोळ्या, माझी एक शेवटची अट बाकी आहे. जर तू विजयी झालास तर तू या देशाचा राजा होशील, पण जर मी जिंकलो तर तुला या देशातून बाहेर काढीन आणि तुझी पत्नी आमच्या महालांची राणी बनून शोभा वाढवेल. कोळ्याच्या मनात आता भीतीचे ढग जमा होऊ लागले. त्याने अटींचा सामना केला होता, पण ही तिसरी अट काहीतरी वेगळी होती. राजा जे बोलला होता ते साधं नव्हतं, युद्धाचं आव्हान समोर होतं. कोळी विचार करू लागला, राजा तर युद्धाचे विशेषज्ञ आहेत. तो तलवारी आणि रणकलेत माहीर आहे
आणि मी एक साधा कोळी? मला तर फक्त जाळं फेकता येतं. मी कधी युद्ध केलेलं नाही. ना मला युद्धाच्या कलेचा कोणताही अनुभव आहे. त्याचं हृदय धडधडत होतं आणि त्याचं मन घाबरलं होतं. कोळी आपली पत्नी नागकन्याजवळ आला, पण त्याचा चेहरा पूर्णपणे निराश आणि उदास होता. त्याच्या डोळ्यात तीच खोल चिंता आणि भीती होती, जी कोणत्याही वाईट परिस्थितीशी लढण्यापूर्वी कोणाच्या चेहऱ्यावर असते. त्याचे विचार आणि मन दोन्ही जड झाले होते. जणू प्रत्येक पावलावर एखादं नवं संकट त्याची वाट बघत होतं. नागकन्याने आपल्या पतीचा चेहरा पाहिला आणि तिला लगेच समजलं की कोणतं तरी मोठं संकट पुन्हा त्यांच्या दारावर उभं आहे. ती आपल्या पतीच्या मनातील खोल वेदना जाणवत म्हणाली, हे प्राणनाथ, काय झालं? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? कोणत्या अटीने तुमचं मन इतकं व्यथित केलं? कोळी खोल श्वास घेत म्हणाला, हे प्रिये, यावेळी तर राजाने माझा जीवच घेतला आहे. त्याने 2 दिवसांचा वेळ दिला आहे आणि सांगितलं आहे की 3ऱ्या दिवशी आम्हाला युद्धभूमीवर जाऊन लढाई करावी लागेल. जो युद्धात विजयी होईल तोच या देशाचा राजा बनेल आणि जो हरेल त्याला या देशातून बाहेर काढलं जाईल. माझी तर कोणी मदत करू शकत नाही. मी तर फक्त मासे पकडणारा, जाळं फेकणारा आहे. युद्धाची कला मला तर काहीच येत नाही. मी कशी लढाई करू? नागकन्याने आपल्या पतीला धीर देत सांगितलं, प्रिये, तुम्ही घाबरू नका. जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुमच्यासोबत जे होईल ते होईल. आपण एकत्र मिळून या संकटातून बाहेर पडू. तिच्या आवाजात जे साहस आणि संकल्प होता तो कोळ्याच्या हृदयाला दिलासा देण्यासाठी पुरेसा होता. पण कोळ्याला तरीही एक मोठा दबाव जाणवत होता, कारण युद्धाची गोष्टच काही और होती. नागकन्याने लगेच निर्णय घेतला. ती वेळ न घालवता पूर्ण ताकदीने आपले वडील नागराजाकडे पोहोचली. पाताळ लोकात पोहोचताच तिने सगळी कहाणी आपल्या आईवडिलांना सांगितली. पिताजी, माझ्या पतीला त्या राजाशी युद्ध लढायचंय. जर तो हरला तर त्याला देशातून बाहेर काढलं जाईल आणि राजा मला आपली पत्नी बनवेल. मी खूप चिंतित आहे, कारण माझ्या पतीला युद्धाची कोणतीही माहिती नाही. तो तर फक्त मासे पकडणारा आहे. त्याला जाळं फेकण्याशिवाय काही येत नाही. मी खूप घाबरलेली आहे. पिताजी नागराजने आपल्या मुलीचं लक्षपूर्वक ऐकलं आणि मग तिच्या कपाळावर हात ठेवून सांगितलं, हे कन्ये, तू चिंता करू नकोस. माझ्याकडे भगवान शंकराने दिलेली एक दिव्य दोरी आणि काठी आहे. ही दोरी आणि काठी इतकी ताकदवर आहेत की यांच्यामुळे राजा आणि त्याच्या पूर्ण सेनेला पराजित केलं जाऊ शकतं. तू हे तुझ्या पतीला दे आणि तो युद्धात विजयी होईल. नागकन्या कोळ्याजवळ आली आणि तिच्या डोळ्यात खोल चिंता आणि विश्वासाची झलक घेऊन म्हणाली, प्रिय, तुम्हाला माहीत आहे की तुमच्यासमोर कितीही मोठी सेना येऊ शकते, पण तुमच्याकडे भगवान शंकराने दिलेली दिव्य दोरी आणि काठी आहे. तुम्ही फक्त एवढं करा, दोरीला बंद म्हणून फेका आणि काठीला मारण्यासाठी उचला. जसे तुम्ही हे शब्द म्हणाल, दोरी सगळ्यांना बंदी बनवेल आणि काठी त्यांच्यावर मृत्यू बनून तुटून पडेल. ती काठी इतकी शक्तिशाली आहे की ती मारत मारत त्यांची अवस्था वाईट करून टाकेल. तुम्ही निश्चिंत रहा, मी तुमच्यासोबत आहे. कोळ्याच्या मनात एक विचित्र साहस आलं होतं, जणू तो एखाद्या अनोळखी शक्तीशी जोडला जाणार होता. नागकन्येच्या बोलण्याने त्याला एक अदृश्य ताकद दिली आणि त्याच्या डोळ्यात विश्वासाची एक नवी चमक आली. त्याला माहीत होतं की हे युद्ध फक्त त्याच्यासाठी नाही, तर त्या प्रेमासाठी होतं जे त्याने आपल्या पत्नीवर केलं होतं. दुसऱ्या दिवशी युद्धाचा दिवस आला. महाराज दुर्मद यांची विशाल सेना युद्धभूमीवर उभी होती आणि समोर कोळी एकटा हातात एक दोरी आणि काठी घेऊन उभा होता. राजाने कोळ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात उपहास होता. राजा म्हणाला, तू एकटा येऊन काय करशील कोळ्या? मरायचं आहे का? गप्पपणे तुझी पत्नी आम्हाला देऊन टाक. मृत्यूपेक्षा पत्नीशिवाय जगणं चांगलं आहे. कोळी खोल श्वास घेत दृढ आवाजात म्हणाला, राजासाहेब, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही बोलू नका, युद्ध करा. जोपर्यंत तुम्ही मला युद्धात हरवत नाही तोपर्यंत माझी पत्नी तुमच्याकडे येऊ शकत नाही. कशाला आधीपासून इतकी मोठी स्वप्न बघत आहात? जर तुम्ही माझ्याकडून युद्धात हारलात तर विचार करा, तुम्हालाही हा देश सोडून जावा लागेल. राजाने त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या डोळ्यात रागाचा एक नवा अग्नी पेटला. ठीक आहे कोळ्या, युद्धाची घोषणा केली जाते. राजाने घोषणा केली आणि सेना तयार झाली. कोळी शांत मनाने आपली दोरी आणि काठी तयार करतो. त्याची नजर समोर वाढणाऱ्या सेनेवर खिळलेली होती. पण त्याची आंतरिक शक्ती आधीपेक्षा खूप मजबूत होती. त्याने आपली काठी धरली आणि मग दोरी काढली, एक खोल श्वास घेतला आणि जोरात म्हणाला, बंध. दोरी जसा कोळ्याने हा शब्द उच्चारला, दोरीने जणू जादू केली. ती दोरी हवेत लहरू लागली आणि पूर्ण सेनेला आपल्या आत जखडून टाकलं. जणू एखाद्या भयंकर तंत्रमंत्राने त्यांना बंधनात टाकलं असेल. सेनेचे सैनिक ओरडू लागले, पण ते एक पाऊलही पुढे टाकू शकले नाही. आता कोळ्याने काठी काढली आणि पूर्ण ताकदीने म्हणाला,
मारो. काठी इतकं ऐकताच ती काठी जणू प्रलय बनून तुटून पडली. तिच्या प्रत्येक फटक्याने राजा दुर्मद आणि त्यांच्या पूर्ण सेनेला हादरवून टाकलं. काठीच्या प्रत्येक घातक वाराने सैनिकांना वाईट प्रकारे जखमी केलं. त्यांची अवस्था वाईट झाली. काठीच्या प्रत्येक वाराने जणू पृथ्वीही थरथरत होती आणि राजाची सेना विखुरत होती. राजा दुर्मद यांची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. काठीचा मार खाऊन खाऊन ते पूर्णपणे घाबरले होते. त्यांच्या डोळ्यात भीती आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. त्यांना माहीत झालं होतं की ते हे युद्ध कधीही जिंकू शकत नाही. त्यांचे सिपाही, त्यांची सेना सगळे वाईट प्रकारे तुटले होते. मग राजाने डोकं खाली झुकवलं आणि कोळ्यासमोर हात जोडून विनवणी करत म्हणाला, हे कोळ्या, तू मला जीवदान दे. मी माझी हार स्वीकार करतो. मला सोडून दे. राजाची ही दयनीय अवस्था पाहून कोळी शांतपणे उभा राहिला. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. हा फक्त त्याचा शारीरिक विजय नव्हता, तर हा त्याच्या आत्म्याचा विजय होता. त्या विश्वासाचा विजय होता जो त्याने आपली पत्नी नागकन्येवर केला होता. कोळी म्हणाला, ठीक आहे महाराज, अटीनुसार आता तुम्ही या राज्याचे राजा राहू शकत नाही. तुम्हाला हे राज्य सोडून जावं लागेल. राजा दुर्मदने डोकं झुकवलं आणि कोणताही विरोध न करता राज्य सोडण्याच्या दिशेने पुढे सरकला. त्याच्या पराभवासोबतच कोळ्याच्या विजयाचा जल्लोष संपूर्ण राज्यात साजरा केला जाऊ लागला. कोळी आणि त्याची पत्नी नागकन्या तिथले नवे राजा राणी बनले. आता गौमाता त्या धनपालला म्हणाली, हे दाता, तुला हे समजून घ्यावं लागेल की जर पत्नीची साथ असेल, जर ती आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून उभी राहिली, तर कोणतंही संकट, कोणतीही अडचण त्यांच्या वाटेत येऊ शकत नाही. मोठ्या मोठ्या अडचणीही त्यांच्या प्रेमापुढे आणि साथीपुढे कमजोर होतात. पत्नी फक्त नावाची पत्नी नसते, ती पतीच्या आयुष्याचा सर्वात मजबूत आधार असते. पत्नीचं प्रेम, तिचा आत्मा, तिची निष्ठा जेव्हा पतीसोबत जोडलेली असते, तेव्हा असा कोणताही ताकदवर व्यक्ती नाही जो त्यांचं वाकळं करू शकेल. गौमाताचं हे बोलणं धनपालच्या हृदयात खोलवर उतरलं. त्याला समजलं की खरी पत्नी तीच असते जी आपल्या पतीबद्दल खरं प्रेम आणि समर्पण ठेवते. गौमाताने पुढे सांगितलं, जर अशी पत्नी तुमच्याजवळ असेल तर ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकत नाही. ती कधीही कोणत्याही लोभात येणार नाही, मग तो धन असो, बल असो किंवा रूप. जी स्त्री आपल्या परिस्थितीवर समाधानी राहते, जी आपल्या पतीजवळ जे काही आहे त्याचमध्ये आनंदी राहते, ती कधीही दुसऱ्याकडे वळणार नाही. अशा स्त्रिया नेहमी दिव्य लोक प्राप्त करतात. मग गौमाताने आणखी काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या, जसे की ही समाधानाची भावना ही विशेषतः आईवडिलांच्या घरातूनच शिकवली जाते. आईवडील जेव्हा आपल्या मुलांमध्ये समाधानाची सवय लावतात तेव्हा त्यांचा स्वभाव तसाच बनतो. गौमाताने आणखी काही शिकवण दिली. तिसरी गोष्ट ही आहे की मैत्री कितीही खोल असो, कधीही शराबी, जुगाडी, जुगार खेळणाऱ्या किंवा धूरबाज लोकांना आपल्या घरात बोलवू नका. कारण म्हणतात की जेव्हा एक व्यक्ती आपल्या कामात अंधळा होतो तेव्हा तो नात्यांचं महत्त्वही विसरतो. जेव्हा माणूस आपल्या तहान भुकेत इतका हरवलेला असतो की त्याला आपल्या कुटुंबाच्या भावनांची कोणतीही पर्वा नसते, तेव्हा तो कधीही आपल्या पत्नीला किंवा कोणत्याही जवळच्या नात्याला धोक्यात टाकू शकतो. म्हणूनच हे खूप आवश्यक आहे की आपण अशा लोकांपासून दूर राहावं जे आपल्या नात्यांना आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवू शकतात. गौमाताने आपल्याला हे शिकवलं की कधीही अशा व्यक्तीला आपल्या घरात जागा देऊ नका ज्याची नियत वाईट असेल, जो शराबी असेल, जो आपल्या कृत्यांमुळे आपल्या कुटुंबाच्या शांततेत अडथळा आणेल. असे लोक केवळ आपल्या घराच्या सुखशांतीवरच परिणाम करत नाहीत, तर त्यांचा प्रभाव आपल्या नात्यांवरही खोलवर पडू शकतो. गौमाताने हे समजावलं की कोणाशीही कितीही गाढ मैत्री असली तरी जर समोरचा व्यक्ती भ्रष्ट असेल तर त्याची साथ कधीही देऊ नये. कारण त्याची एक चुकीची नजर, एक चुकीचं पाऊल आपल्या संपूर्ण जगाला पालटवू शकतं. या गोष्टींसोबत गौमाताने धनपालना सत्याचा मार्ग दाखवला आणि तो व्यापारी पूर्णपणे समजून चुकला होता की आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आपले नातेसंबंध, आपली पत्नी, आपली इज्जत आणि आपला आत्मा आहे. म्हणूनच आपण नेहमी तेच केलं पाहिजे जे योग्य आहे, जेणेकरून आपण कधीही धोका खाणार नाही आणि आपलं आयुष्य खरं प्रेम, सन्मान आणि सत्याच्या मार्गावर चालू शकेल. जर तुम्हाला ही अलौकिक, प्रेरणादायक कथा आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच अप्रतिम कथा ऐकण्यासाठी सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे चिन्ह म्हणजे बेल आयकन नक्की दाबा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहावी यासाठी कमेंटमध्ये श्रद्धेने जय माता लक्ष्मी नक्की लिहा. या अद्भुत कथेला लाईक करून शेअर करा. सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या घरात सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहावी यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा.